रिक्षा चालक मालक यांच्या विविध प्रश्नांसाठी कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामधून रिक्षा चालकांचा रिक्षांसह मोर्चा निघाला। हा मोर्चा दसरा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जातोय। प्रादेशिक परिवहन विभागाकडून रिक्षा चालकांना मनस्ताप दिला जातो, अशा पद्धतीचा आरोप रिक्षा संघटनांकडून करण्यात आलेला आहे। विजय केसरकरने या मोर्चाचा घेतलेला आढावा पाहूया। कोल्हापुरातील रिक्षा चालक आणि मालक यांच्या विविध प्रश्नांसाठी आज कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामधून रिक्षा चालकांचा आपल्या रिक्षांसह मोर्चा येतो निघालेला आहे। कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामधून हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे। प्रादेशिक परिवहन विभागाकडून वेगवेगळ्या कारणांच्या माध्यमातून रिक्षा चालकांना, रिक्षा मालकांना जो त्रास दिला जातो अशा पद्धतीचा आरोप या सगळ्या रिक्षा संघटनांचा आहे। ज्यावेळी या सगळ्या रिक्षांचे जे परमिट असतं ते रिन्यू करायला गेल्यानंतर या ठिकाणी त्रास दिला जातो आणि जर रिन्यू झालं नसेल तर दिवसाला 50 रुपये अशा पद्धतीचा दंड आहे तो आकारण्यात येतो। यासह आणखी विविध मागण्या आहेत। या मागण्या घेऊन हे सगळे रिक्षा चालक आहेत ते आता दसरा चौकामधून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेले आहेत आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आपलं निवेदन आहे ते देणार आहेत। कोल्हापूर शहरातल्या शेकडो रिक्षा आहेत ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि जर या मोर्चानंतर जरी आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत आणि जो विनाकारण दंड आकारला जातो तो दंड जर कमी केला नाही किंवा तो जर रद्द केला नाही तर याच्यापेक्षा वेगळं आंदोलन आपण केलं जाईल, अशा पद्धतीचा इशारा देखील या सगळ्या रिक्षा संघटनांनी दिला आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।